हाय फ्रेंड्स, तर आज आपण करणार आहोत ढोकळा. तर यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. आपण घेतलेलं आहे बेसनाचं पीठ. ते चाळून घ्यायचं, कारण त्यामध्ये काही राहिल्या गाठी तर ते व्यवस्थित फुगणार नाही. आणि मीठ लागेल, थोडीशी अर्धा चमचा हळद, इनोचं एक पॅकेट लागेल, साखर लागेल, अर्ध लिंबू आणि थोडीशी मिरचीची पेस्ट. चला तर आपण व्हिडिओ करूया स्टार्ट. आणि यामध्ये मी टाकलेलं आहे हळदी, मिरचीची पेस्ट, साखर, अर्ध लिंबू, थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण जे वापरतो ते रोजच्या जेवणामध्ये. आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि थोडीशी हळदी टाकलेली आहे. आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून 5 मिनिटे थोडंसं फेटून घेणार आहोत. याला कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवेलच कशी कशी करायची आपण. तर आपल्याला अशा प्रकारे पीठ करून घ्यावं लागेल. मी याला व्यवस्थित हलवलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण हे फेटून घेऊ शकता, हे सर्व सामान टाकून. तर तुम्ही कुठलाही वापर करू शकता. समजा हातानेही फेटू शकता किंवा मिक्सरमध्ये काढू शकता. आणि आता आपण याला 10 मिनिटे झाकून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप बघूयात. तर आता झालेली आहेत आपली 10 मिनिटे आणि यामध्ये आपण टाकून घेऊयात एक इनोचं पॅकेट. तर आपण इथे इनोचं पॅकेट टाकलेलं आहे आणि ते अगदी हलक्या हाताने त्यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी लागलं तर टाकू शकता तुम्ही. जर कन्सिस्टन्सी तुम्हाला जर थोडीशी जास्त जाड वाटली तर थोडंसं पातळ होण्यासाठी थोडंसं टाका पाणी. आणि एका भांड्याला आपण लावून घेतलेलं आहे तेल आणि ते ठेवणार आहोत आता आपण 20 मिनिटे किंवा 25 मिनिटे ठेवा गॅसवरती. वाफ होण्यासाठी ते तुम्ही कुकरमध्येही करू शकता किंवा कढईमध्येही पाणी ठेवू शकता आणि त्यावरती प्लेटमध्ये टाकू शकता. पण मी हा ढोकळा आता कुकरमध्ये करणार आहे. शिट्टी काढून ठेवायची त्यासाठी आणि 20 ते 25 मिनिटे होऊ देणार आहोत. हे बघू शकता मी आता ढोकळा लावलेला आहे कुकरमध्ये आणि गॅसची फ्लेम एकदम म्हणजे थोडीशी मीडियम ठेवली तरी चालेल. त्या मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा 20 मिनिटे किंवा 25 मिनिटे करून घ्यायचा आहे. हाय फ्रेंड्स, तर आपण इथे करणार आहोत या ढोकळ्याला लागणारं पाणी. जो तडका आपण वरून टाकणार आहोत ते त्यासाठी ठेवलेलं आहे मी. एका पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि आता आपण त्यामध्ये मोहरी टाकूयात. हे बघा आपली मोहरी तडतडलेली आहे आणि आता आपण यामध्ये टाकूयात मिरच्या. आणि यामध्ये कढीपत्ता नक्की टाका, आता माझ्याकडे नाही आहे. आता आपण यामध्ये टाकूयात पाणी थोडंसं. आता आपण यामध्ये टाकूया अर्ध लिंबू, थोडीशी साखर आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. हे पहा. आणि आता हे उकळलं की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पाणी खूप थंड होऊ द्यायचं. आणि आपला ढोकळाही काढल्यानंतर थंड झाला की आपण हे त्यावरती ओतणार आहोत आणि त्यानंतर आपण टेस्ट करणार आहोत ढोकळा. तर इथे पाहू शकता तुम्ही आपला ढोकळा झालेला आहे. आता आपण याचे पीसेस करूयात थंड झाल्यानंतर आणि हे आपण केलेलं मिश्रण यात ओतूया आणि तयार होईल आपला ढोकळा. बरोबर. हे बघा किती सुंदर झालेला आहे आपला ढोकळा. पाहू शकता तुम्ही. हे बघा किती स्पॉन्जी आणि किती जाळीदार बनलेला आहे. आता आपण यावरती हे मिश्रण टाकायचं आणि सर्व करायचं. तर अशा प्रकारे झालेला आहे आपला ढोकळा खाण्यासाठी तयार. आणि तुम्हीही नक्की बनवून बघा आणि मला सांगा की कसा बनला तुमचा पण. आणि तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी रोज पाहत राहा माझं पेज. बाय बाय.